हाय मैत्रिणींनो, मी गावाकडं आली आहे. तर माझ्या आईने गावाकडं घराच्या मागच्या साईडला खूप प्रकारची झाडं लावलेली आहेत. तर मी दाखवते कुठली कुठली झाडं आहेत. त्याच्यामध्ये पेरू, सीताफळ, नारळ, आंबा हे अशी झाडं आहेत. पेरूमध्ये 2 प्रकार आहेत. एक लाल रंगाचा असतो तो आणि आपला नॉर्मल जो असतो तो. हे जे आहे ते पेरूचंच झाड आहे समोरचं. हे शेजारी छोटं ते मोगऱ्याचं आहे. हे छोटं नारळाचं आहे. हे आंब्याचे वगैरे झाडे आहेत सगळे. हे कोरफड आहे. शेजारी कढीपत्ता वगैरे आहेत. म्हणजे अशी भरपूर झाडं, छोटी छोटी मोठी झाडं लावलेली आहेत. हे जे आहे ते समोरचं नारळाचं आहे. खूप मोठं झाड आहे, मी दाखवते. हे नारळाचं झाड जेव्हा आणलं होतं खूप छोटं आणलं होतं. आता ते खूप मोठं झालं आहे आणि त्याला नारळ पण लागलेत छोटे छोटे. आज गावामध्ये गणपती विसर्जन होतं, तर तेच मिरवणूक चाललेली. DJ वगैरे काहीच नाही, पण असं साधं होतं, सिंपल. खूप छान वाटलं. आणि गणपती बाप्पाची मूर्ती पण एवढी सुंदर होती, खूप भारी वाटलं. मनाला समाधान वाटलं ती मूर्ती पाहून. आईने अशी समोरच्या साईडला पण अशी झाडं लावलेली आहेत, जास्वंदाची आहेत. आणि त्याला एवढी फुलं येतात दररोज, खूप फुलं येतात. सगळे इथून येतात फुलं देवासाठी. खूप छान छान फुलं आले तिथं. आणि हा जो नजारा आहे तो शहराकडे भेटणारच नाही पाहायला. चिमण्यांचा आवाज, किलबिलाट, मनाला खूप शांतता भेटते हे सगळं ऐकून. मला असं वाटतं आत्ता पण बाहेर आवाज येतो आहे चिमण्यांचा. मी हे करते. तर इथं पण नारळाचं झाड आहे, ते समोरच्यांचं आहे. इथं जो खांबा आहे तिथं लाईट लागते, त्याच्यामध्ये खूप खूप छान झाडं दिसतात रात्रीच्या टायमिंगला. मी उद्या पण दाखवेल तुम्हाला काय काय.